मी गीता, एडीएन बातमीपत्रात आज आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या विकास कामाचे त्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव जनशताब्दी रेल्वेने मुंबईकडे रवाना। आता सविस्तर बातम्या। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून गुरुवारी शहरातील विविध ठिकाणी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले, तर त्यावेळी एडीएन सोबत बोलताना त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली। ये जो रोड है महानगर पालिका फंड और जयस्वाल साहब के फंड से तकरीबन वहाँ से जो रोजाबाद से उद्धवराव पाटिल स्कूल से जो चालू हो रहा था तकरीबन 1.5 किलोमीटर है। 2 करोड़ के फंड से जयस्वाल साहब की पूरी कोशिश से, ये हमारे लाड़के आमदार की पूरी कोशिशों से ये रोड का काम, और ये बहुत ज़रूरत थी। और साहब ये आपने जो काम किए ये सही जगह पर सही काम हुआ साहब। आप तो हमेशा सही काम करते थे, लेकिन ये बहुत अच्छा काम हुआ था। बहुत बहुत मुबारक आपको, मैं आपको इस्तेमाल करूँ। ये आज काम यहाँ हो रहा है, यहाँ से वो पीर तक वो काम ये जाने वाला है। आज शहर के अंदर आपने देखा होगा, इस शहर के अंदर जितने रोड माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने जो किए, आज तक यहाँ पे हमारी शाखा प्रमुख खड़े हैं। कभी भी इतने सालों में कभी किसी ने शांतिपुर में जाने की कोशिश नहीं किया, पर मैंने शांतिपुर में भी 350 करोड़ के काम करके दिया, ताकि सब समाज के यहाँ काम होना चाहिए। ये पीछे की भावना है, और मेरा शहर और मेरा मतदार संघ ये अच्छा दिखना चाहिए, और बाहर से लोगों ने हमारे एरिया में आके हमारे पास परचेजिंग करना चाहिए। ये पीछे की भावना करके आज यहाँ काम कर रहा हूँ। आज ये 7वां रोड है जिसका हम उद्घाटन कर रहे हैं, और जहाँ जहाँ गली में काम रह गए होंगे आप बताइए। आने वाले साल के अंदर सभी पूरी काम करके देने की कोशिश 100% करूँगा। आपको पानी 24 घंटे मिलने वाला है, आप चिंता मत करो। थोड़ा एक 7-8 महीने का टाइम है, क्योंकि शहर के अंदर 54 टाँकें बन रही है। प्रदीप जयस्वाल को अगर 7 बजे पानी मिलता होगा तो आपको भी 7 बजे ही पानी मिलेगा। इस तरह की लाइन महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने 50 लाख लोगों को पानी मिलना, इतनी बड़ी लाइन डाल रहे हैं, ताकि आने वाले 15-20 साल में हम लोगों को तकलीफ न हो। इस तरह से हम यहाँ काम कर रहे हैं। सभी समाज के यहाँ काम करने की कोशिश मैं कर रहा हूँ। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून शिल्लेखाना अंतर्गत मनपा झोन कार्यालयासमोरील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। त्यानंतर पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, रोजाबाग, सिद्धार्थनगर, उद्धवराव पाटील चौक, विश्वासनगर अंतर्गत फाजलपुरा यासह विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी हिमायतबाग परिसर येथे झालेल्या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी इंडियनचे संचालक तथा माजी नगरसेवक आयुब खान, इब्राहिम पठाण, हमद चाऊस, एडीएनचे संचालक मिर्झा लिकायत बेग, गुलाब पटेल, गणू पांडे, सुनील सांगळे, राजू अहिरे, गणेश पवार, रमेश सूर्यवंशी, रामदास पवार, राज बुंदिले, निलेश गायकवाड, उत्तम मगरे, मयूर खुनीवाले, सचिन काथे, तिलक भुरीवाले, योगेश हिवराळे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक आदींची उपस्थिती होती। उद्धवराव पाटील चौकापासून तर त्या एमपी फार्मपर्यंत हा जवळपास 2 कोटीचा रोड या ठिकाणी करण्यात येणार आहे। माझी या कार्यक्रमाला आमच्या राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व मित्र, त्याचबरोबर आमचे एसीएनचे आमच्यावर ज्यांनी 10-12 वर्ष काम केलं, आमचे आयुबभाई, त्याचबरोबर जे काम करणारे काजीभाई, या ठिकाणी या भागातील आमचे सर्व शिवसेनेचे आमचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी,
आणि या ठिकाणी जमलेले सर्व बंधू आणि भगिनी चांगली मिळायला लागली तर मला वाटतं आपल्याला त्याचा मोबदला सुद्धा चांगला या ठिकाणी मिळेल. आज या ठिकाणी जवळपास 7 ठिकाणच्या रोडचं उद्घाटन या ठिकाणी केलं. सिल्लेखानेचं झालं, त्याचबरोबर आता आपल्या समोर सिद्धार्थ गार्डन सिद्धार्थनगरचं झालं, त्याचबरोबर आपल्या या ठिकाणचं झालं, त्याचबरोबर आता एस टी कॉलनी बेगमपुराचे 2 झाले, एक आसारामपूर रोडचं तिथं झालं. अजून अशा या पद्धतीचे जे जे रोड असतील मी काम करत असताना या ठिकाणी ओपन सांगतो, सर्वांना माहिती आहे, माझा स्वभावही माहिती आहे, माझं कामही माहिती आहे. एकही समाज मला नाव ठेवत नाही, कारण की मी आमदार असलो कोणी मत दिलं कोणाला नाही दिलं हे पाहणारे लोक वेगळे असतात. आज शहरामध्ये प्रत्येक समाजाच्या याच्यामध्ये जवळपास काम करायचं काम मी या ठिकाणी करतोय. जवळपास आपल्याला माहीत असेल संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव आज जनशताब्दीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले. नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सर्वांनी उद्या मुंबईमध्ये यायचंय आणि या नालायक सरकारच्या कुठल्याही अफवाला बळी पडायचं नाहीये. ते हजार आपल्याला लाख प्रयत्न करतील का नोटीस देताय, असं देताय, कुणी मुंबईमध्ये प्रवेश करायचा नाहीये, पण ह्या नालायक गृहमंत्र्याच्या नाकावर ठिच्चून आम्ही मुंबई जाम करून दाखवणारच. आता गृहमंत्र्याला माझा एक इशारा सांगते जाणीवपूर्वक, आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा की मराठे काय करणार आहे. आता मराठा हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आता तो ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाहीये. बांधवांनो, आता नाही तर कधीच नाही. जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ आपल्याला आता मुंबईला जायचंय. कुणीही घरी राहू नये. सर्वांना एकच विनंती करील, आता आम्ही निघालो, आपणही या. संभाजी महाराज की जय. फुलंब्री शहरातील एका फर्निचर व्यापाऱ्याला 2 भामट्यांनी ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी झाले नाही. मात्र सदर प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारच्या ऑनलाईन भामट्यापासून सावध राहण्याचे आवाहन सदर व्यापाऱ्याने एडीएन सोबत बोलताना केले आहे. नमस्कार, मैं फरहान शाह, फुलंब्री का रहवासी. 23/1/2024 को एक इंसिडेंस हुआ जो आजकल स्कैमर इधर उधर फिर रहे हैं, हर किसी को लूट मार मचा रहे हैं. जैसे कि 23 तारीख के दिन ये रोज ये लोग हमारे यहाँ पे आए थे फर्नीचर के शॉप पे, फेरोज फर्नीचर पे. इन्होंने एक 8,500 रुपए का लोखंडी कपाट परचेस किया था. कपाट देखा भी परचेज मतलब कि पसंद आ गया, सब हो गया. और बिल बनाने के टाइम पे जब बिल के ऊपर उनको अमाउंट डाल के दिया गया 8,500 रुपए का, तो उसमें उन्होंने बोला कि सेट आपको ये पेमेंट जो है हम ऑनलाइन के जरिए से करवाएंगे. जैसे NFT हो गया, RTGS हो गया, फोन पे. मैं बोला कोई फोन पे या गूगल पे से करवा दो. वो बोले सर हमारे पास में फोन पे तो नहीं है, NFT से मैं आपको कर देता हूँ. इतना बताने के बाद में फिर मैंने उसको अपना अकाउंट नंबर दिया, अकाउंट होल्डर नेम दिया. उसने मेरे को बोले सेट आपको पेमेंट ये आ जाएगा. और उसने मेरे को एक मैसेज जो आजकल बन रहा है, जैसे कि पेटीएम हो गया, फोन पे हो गया, इसमें एक मैसेज बन रहा है पेमेंट सक्सेसफुली का. उन्हें मेरे को ऐसे ही इस टाइप का एक मैसेज बना के सेंड किया, जिसमें लिखा हुआ था कि 13,000 रुपए सक्सेसफुली कंप्लीटेड, योर पेमेंट इज सेंड बाय अकाउंट, ऐसा कुछ लिखा हुआ था उसके ऊपर. जो मैसेज मेरे को आया, मेरे को आने के बाद में मेरे को उसके ऊपर डाउट हुआ. मैंने ये यूटीआर नंबर भी था, ट्रांजैक्शन आईडी भी थी, सारी चीजें थी. मैंने वो यूटीआर नंबर बैंक मैनेजर को सेंड किया, स्क्रीनशॉट निकाल के टोटली मैसेज सेंड किया और उनको पूछा, बोला सर ये पेमेंट सक्सेसफुली मेरे अकाउंट पे ट्रांसफर हुआ है क्या. उन्होंने जब चेक किया तो बोले ये यूटीआर नंबर जो है ये बनाया हुआ यूटीआर नंबर है. यूटीआर नंबर जो है ऑनलाइन जनरेट होता है, ये बनाया नहीं जाता. इन्होंने ये बनाकर भेजा है, तो ये फ्रॉड है. तो आप सभी से यही निवेदन करता हूँ, ये गुजारिश करता हूँ मेरे भाइयों कि मैंने वीडियो में एक सीसीटीवी फुटेज भी डाला है, जिसमें वो 2 लोगों की शक्ल भी दिख रही है. वो लोग मेरे पास में आए थे 23 तारीख के दिन. उन्होंने मेरे को 13,000 रुपए परचेज किया ऑनलाइन के जरिए से. ऐसा बताया कि हमने 13,000 आपको भेज दिए, 8,500 रुपए का कपाट के आप पेमेंट ले लो, बाकी का 4,500 रुपए आप मेरे को कैश दे दो. कैश देने के पहले मैंने चेक करना चाहा कि ये रियल है या नहीं है. मैंने जब चेक किया तो वो फेक निकला. और फेक निकलने के बाद जैसे मैंने उनसे बात करना चाहिए, तभी वो दोनों रफू चक्कर वहां से हो गए और वो रुके नहीं. जब मैंने उसको फोन किया, फोन करके उससे बात करना चाहा, तो उसका फोन
उसने मेरा नंबर ब्लैक लिस्ट में डाल दिया, भाई का नंबर ब्लैक लिस्ट में डाल दिया। मैंने नंबर चेंज करके उसको कॉल करना चाहा, फिर भी उसके नंबर ब्लैक लिस्ट में डाल के रखे थे। तो आज मैं इसी कारण आज पुलिस स्टेशन में गया था और पुलिस स्टेशन में मैंने उन दोनों के नाम की FIR यहाँ पे करवाई है, जिसके अंदर मैंने पूरा उल्लेख किया है। उनके 3 नंबर यहाँ पे है, जिससे उन्होंने मेरे को मैसेज भी भेजा था, कॉल भी किया था और मेरे से उनसे बात हुई थी। वो नंबर भी मेरे पास नहीं है, ये तीनों नंबर आज उनके हैं। तो आप लोग इनसे सावधान रहे। ये आज मेरे साथ हुआ है, कल आपके साथ भी हो सकता है। ना मैं किसी को नीचा दिखाना चाहता हूँ, ना कुछ चाहता हूँ भाई। ये ऐसे लोगों से बचने के लिए मैंने आप लोगों के लिए ये वीडियो बनाया। नमस्कार। मागील 5 वर्षापासूनच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी उर्दू स्थानिक शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। त्यांच्या मागण्याबाबत शिक्षकांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। आम्ही अलवती उर्दू शाळा प्राथमिक बेरीबाग इथले शिक्षक आहे। माझं नाव आसिफा शेख जाफर। आमची पेमेंट पाहिजे आम्हाला। 5 वर्षापासून आम्हाला पेमेंट नाही, काही नाही। आणि हायकोर्टचा ऑर्डर असूनही आम्हाला पेमेंट देत नाही आहे। आणि सगळे डॉक्युमेंट गहाळे म्हणताय, 15 दिवसांचा रेकॉर्ड पूर्ण गहाळ आहे आमचा। आता ते आम्हाला थोडी माहित आहे। आम्हाला फक्त आमचे विद्यार्थी, आमची शाळा तेच आम्हाला माहित आहे। ह्या काय केलं त्यांनी नाही माहित आम्हाला, पण ते म्हणताय 15 दिवसांचा तुमचा रेकॉर्ड पूर्ण गहाळ आहे। आमची पेमेंट आम्हाला पाहिजे। 5 वर्षापासून आम्ही शाळेला रोज जातो आहे। आम्ही ड्युटी करतोय। शिक्षण अधिकारी हे आम्हाला काय प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली, नेमकं काय त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला? शिक्षण उपसंचालकाशी या अगोदर तुम्ही काही चर्चा केलीत का? हो, केली ना आम्ही। 2-3 आम्ही गेलो तिथं, ते इनवर्ट आउट नंबर ते आहेच नाही म्हणतात ते। तुमच्या शाळेमध्ये किती शिक्षक आहे आणि अशा किती? आम्ही 14 शिक्षक आहे। आणि किती शिक्षकांचे पगार थकले? आता आमचे 9 शिक्षिका आहे, आम्ही त्यांची पेमेंट झालेली नाही, तरी पण त्या काही आमच्या करत नाही आहे। 26 जानेवारी आहे, उद्या तुम्ही आज आणि उद्या काचरी उपोषण करणार आहात? हो, होत नाही आम्ही उपोषण करणार नाही। पण उद्या 26 जानेवारी तुम्ही शिक्षक आहात, उद्या दिवसासाठी कसं मग? आम्ही बघू आता ते काय करतायत। आता याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाकडे पाठपुरावा केला? आम्ही ZP ला गेलो, इथं बी आलो, पुण्याला गेलो, ऑफिसला गेलो होतो, तरी पण आता ते काही करत नाहीये। म्हणून आता आमच्यावर ये वेळ आली का आम्ही उपोषणाला बसलो आता। अजूनही काही बातम्याचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी
नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर आपलं स्वागत. 2022च्या पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून शासनाकडून मिळालेल्या यादीची शहानिशा शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की 2022चा जो पीक विमा आहे तो आपण भरला होता, पण आपल्याला पैसे मिळाले नाहीत. आता तो पैसा गेला कुठे? कारण की शेवटी आपण ज्यावेळेला माहिती घेतली तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की 256 कोटी रुपये पेड झालेत. आता पेड झालेत म्हटल्याच्या नंतर हे पेड कोणाला झालेत? कारण पैसे तर कोणालाच आले नाहीत सोयगाव सोडून. म्हणून आम्ही शेतकऱ्यांची यादी त्यांच्याकडे मागितली आणि ती शेतकऱ्यांची यादी आम्हाला मिळाली देखील. आता ही यादी माझ्याकडे उपलब्ध आहे. मी जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो की ती यादी माझ्याकडनं घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्याला जे काही पैसे मिळाले पाहिजे ते आलेत किंवा नाही ते चेक करा. जर आले असतील आनंद आहे, जर आले नसतील तर मग मात्र फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल. का? कारण की एकीकडे पेड दाखवलंय आणि दुसरीकडे आपल्याला पैसे मिळालेले नाहीयेत. म्हणजे काय झालंय तर फ्रॉड झालाय. बघ, शेतकऱ्यांबरोबरचा झालेला फ्रॉड हा शेतकरी माफ करणार का?
त्यांचे पुढारी माफ करणार का, राजकीय पक्ष माफ करणार का, लोकप्रतिनिधी माफ करणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या परीने माझ्या कष्टाने जे काही मला करता येतं ते मी करतोच, त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. पण पुढे काय करायचं, त्याचं लोणचं टाकायचं का, हा विषय महत्त्वाचा आहे. कारण पैसा आहे तो शेवटी, बाकी काही नाही. त्यामुळे माझे कष्ट फळास येऊ देत आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळू देत अशी प्रार्थना मी भगवान परमात्म्याच्या चरणी करतो. आणि हे सगळी यादी पुन्हा सांगतो माझ्याकडे उपलब्ध आहे. 7385052075 हा माझा नंबर आहे. त्याच्यावरती आपण जर का व्हॉट्सअप मेसेज केला तर मी ती यादी तुमच्याकडे पाठवतो आणि तुम्ही ती चेक करू शकता. अर्थात भुरटे चोरही काही असतात, त्यांना वाटतं की यादी आम्हाला मिळाली तर बरं होऊन जाईल, कारण मग आम्ही लोकांबरोबर तिथे लोकल लेवलला काहीतरी भानगडी करून 4 पैसे कमवू. तरीही चालेल, पण यादी जाऊ द्या, कारण यादी गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना समजेल. कन्नड तालुक्यात तर आम्ही प्रत्येक गावात ती यादी लावतोय. गंगापूर, वैजापूर किंवा इतर जे तालुके असतील, खुलताबाद असेल किंवा आणखीन पैठण असेल, सिल्लोड असेल, त्यांनी सुद्धा यादी हार्ड कॉपी घेऊन घेतलं तर जास्त बरं, कारण मग त्या पद्धतीने ते लावता येईल. सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता आहे, शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. कॉस्मो फाउंडेशन आणि कोर टीम वर्क इन्स्टिट्यूट दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहाने साजर करण्यात आला. कॉस्मो फाउंडेशन आणि कोवर टीमवर्क इन्स्टिट्यूट दिल्ली यांनी सादर केलेल्या राष्ट्रीय बालिका दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात औरंगाबाद आणि कर्जत येथील कॉस्मो फाउंडेशनच्या विद्यार्थिनींना आणि USF शालिनी आणि शिक्षक यांचा समावेश असलेल्या 355 कॉस्मो फाउंडेशनच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जीवन कौशल्य प्रशिक्षण आयोजित केले होते. यामध्ये बालिका दिनाचे महत्त्व आणि इतिहास विद्यार्थिनींना समजावून सांगितला. मन में है विश्वास या थीम अंतर्गत विद्यार्थिनींना जीवन कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. या सत्रात विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणाविषयी चर्चा करण्यात आली, ज्यामुळे त्यांना आकाशाला स्पर्श करण्याचा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या तेजस्वी विजयाचे तारे जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. अशा प्रकारे कॉस्मो फाउंडेशन आणि कोवर टीमवर्क संस्थेने राष्ट्रीय बालिका दिन 2024 साजरा केला. ममता बक्षी, प्रवीण चव्हाण, रजत बाठे आणि कर्जत टीम आणि औरंगाबाद टीम, क्लस्टर समन्वयक, संगणक शिक्षक आणि बालमित्र यांनी या प्रशिक्षणासाठी परिश्रम घेतले. नमस्कार, मेरा नाम प्रणता दिगंबर कुराडे है। मेरा नाम रोहिणी विलास दले है। हम लोग नेते सागर पाटिल डोंगरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इस स्कूल में पढ़ते हैं। हम 9th क्लास के स्टूडेंट हैं। कल के सेशन हमको बहुत अच्छा लगा, उन्होंने हमको बहुत अच्छी तरह से जानकारी दी। कल के सेशन में हमें मनीषा मैम ने सिंधुताई सपकाल, मेरी कॉम और कल्पना चावला इन 3 महान स्त्रियों की बहुत सारी जानकारी हमें उन्होंने दी। उन्होंने हमको आत्म जागरूकता, आत्मविश्वास और आत्मनिर्भरता के ऊपर बहुत अच्छी तरह से जानकारी दी। उन्होंने हमें बताया कि BAE का फुल फॉर्म यानी BAE यानी कि बड़ा आदमी इफेक्ट। बड़े लोग हम पे बहुत सारा इफेक्ट करते हैं, हमें उनसे डरना चाहिए नहीं। उन्होंने हमको बहुत अच्छी तरह से जानकारी दी। अपने आप को जानना और अपनी कमियों को अपनी ताकत बनाना, ये वाक्य उन्होंने हमको बताया। उन्होंने हमें बताया कि गर्ल्स पावर। थैंक यू। गवर्नमेंट सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी स्कूल रेठान से मैं नफीसा दीवान हमारे बच्चों के साथ और टीचर्स के साथ नेशनल गर्ल चाइल्ड डे एक प्रोग्राम रखा गया था, ऑनलाइन प्रोग्राम, जो हमारे बच्चों के साथ साथ हमारे टीचर्स के लिए भी बहुत फ़ायदा कारक रहेगा और ऐसे प्रोग्राम आगे भी होते रहे, हम ऐसी आशा रखते हैं। थैंक यू। दैनिक सामनाचे क्राईम रिपोर्टर शेख रहीम यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दुपारी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. दैनिक सामनाचे क्राईम रिपोर्टर शेख रहीम शेख पाशा यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. जिन्सी भागातील गंजे शहीदा कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला. जिन्सी भागातील मदनी कॉलनी येथे राहणारे शेख रहीम हे गेल्या 30 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. दैनिक सामनामध्ये ते 2010 पासून क्राईम रिपोर्टर म्हणून कार्यरत होते. आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांना वाचा फोडली. गुन्हेगारी विश्वात अत्यंत थरारक म्हणून गणना झालेल्या सलीम कुरेशी हत्याकांडाचे सत्य शेख रहीम यांनी सर्वात प्रथम जगासमोर आणले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेले शेख रहीम यांचा दांडगा जनसंपर्क होता.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना धक्का बसला. त्यांच्या दफनविधीला पोलीस अधिकाऱ्यांसह पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 5 भाऊ, 2 बहिणी, 2 मुले, 3 मुली असा परिवार आहे. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या विकास कामाचे त्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव जनशताब्दी रेल्वेने मुंबईकडे रवाना. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.